तर पुन्हा एकदा आणखीन एकदा परत एकदा जेवणासाठी स्टॉप. ओ बीड आहे का? बीड चालले? बीड आहे ना? जे आताचं नवीन एस टी स्टँड झाले आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे असं नियोजन करून ते व्यवस्थित केलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला गाड्यांसाठी जो स्पेस आहे आणि जे मध्ये तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे, म्हणजे जे पॅसेंजर्स आहेत त्यांच्यासाठी जी जागा दिलेली आहे त्याच्यामधून तुम्ही इकडच्या पण गाड्या पाहू शकता आणि इकडच्या पण गाड्या पाहू शकता. त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला टॉयलेटची वगैरे एकदम व्यवस्थित अशी सुविधा केलेली आहे की जुन्या स्टँडला तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस जे एखादी गाडी आली तर उठून दुसरीकडे जावं लागायचं ती गाडी कोणती बघण्यासाठी. पण आता इथे तुम्हाला अशी काही एवढी गरज नाही. तुम्हाला स्क्रीनसुद्धा लावलेले आहेत की कोणती गाडी कोणत्या टायमिंगला येणार आहे, किती वाजता जाणार आहे. तर अशा प्रकारे नवीन सुविधा केलेल्या आहेत. म्हणजे एस टीमध्ये बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा बरीच प्रगती होत आहे. जसे डिजिटली म्हणायचं झालं तर आणखीन असे बरेच नवीन सुविधा सुरू होत आहेत. तर आणि तुम्ही पण सपोर्ट करायला पाहिजे एस टीला. मी एवढं का सांगतो आहे कारण की लहानपणापासून मी जास्त तर एस टीनेच प्रवास केलेला आहे. गावाला जायचं वगैरे असेल त्याच्यामुळं मला आवड आहे ह्या एस टीची. तर आता आलो आहे मी शिरूरमध्ये आणि हे अशा प्रकारे आहे शिरूर गाव. याच्या आधी पण शिरूरचं सांगितलेलं आहे. पुणे जिल्ह्यामधील शेवटचं गाव तालुका आणि इथून पुढे अहमदनगर जिल्हा सुरू होतो. आता बघूया गाडी कधी जेवायला थांबते. भूक तर मारण्याची लागली आहे. मारण्याची म्हणजे माझ्या भाषेमध्ये सांगितलं मारण्याची भूक लागली. पोटामध्ये म्हणतात ना ते असे उंदरं असे उड्या मारायला लागले टुणूक. बहुतेक मला वाटते आधी जिथे थांबलेलो म्हणजे जिथे नेहमी बसा थांबतात. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल पुणे अहमदनगरचा त्याच्यामध्ये मी सांगितलं की सारख्या म्हणजे नेहमीच्या ज्या बस आहेत त्या पुढे थांबतात जास्त. तर बहुतेक गंगासागरलाच हॉटेलला जेवायला थांबेल असं वाटतंय. आलो शिरूर. बऱ्यापैकी गाडी रिकामी होती. सगळी माणसं इथंच उतरतात वाटतं. एकाच जागेवर बसून बोर झालं म्हणून थोडंसं मागे आलो आहे. मागचं पण थोडंसं दिसतंय पुढे तर काय बघता येणार नाही म्हणून मागे आलो आहे. तर पुन्हा एकदा आणखीन एकदा परत एकदा जेवणासाठी स्टॉप. तर खाऊन घेतो काहीतरी. भूक लागली मला. एक तर लिमिटेड टाईम असतो 15 मिनटं जेवणासाठी आणि जास्त आता टाईम वेस्ट करत नाही आहे. क्षणभर विश्रांती. तर जेवायला बसलो आहे मी आणि दाल तडका सांगितलं आहे. तर बघू किती वेळ लागतो आहे. आपले किती तेल टाकले आणि जर तुम्ही एसने प्रवास करत असाल आणि हॉटेल धनश्रीला थांबचाल तर दाल तडका सांगा. गाडी जिथे एस टी जेवायला थांबते तिथे पटापट खावं लागतं, नाहीतर गाडी लगेच शू. जर तुम्हाला पटापट जेवायची सवय लावायची असेल ना तर कधी एस टीने प्रवास करा. ते जेवण कमी आणि ती गाडी कधी हलते याचंच जास्त टेन्शन असतं.
बऱ्याच वेळानंतर जागा भेटली. तुम्हाला म्हणलेलं मागाशी की जामखेडला जागा मिळेल. जामखेडला जागा मिळाली आणि आपण कडा आणि आष्टी हे 2 गावं स्किप केली, कारण मागे बसून कंटाळा असे झोप लागलेले एकदम. आता जरा असं बरं वाटतं आहे पुढं बसल्यावरती. आता इथून पुढं दुसरा व्ह्यू बघायला भेटेल आपल्याला. तुम्ही एन्जॉय करचाल. जामखेडमध्ये एक खरडा म्हणून गाव आहे. म्हणजे आता जसं की जामखेड तालुका आहे, त्याच्यामध्ये खरडा म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी निजामाची गडी आणि एक किल्ला पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. आलो आहोत बीडमध्ये, शेवटचा स्टॉप आपलं. प्रकारे आहे बीडचं एस टी स्टँड. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आता एडिट करताना मला समजेल की नक्की मी काय काय रेकॉर्ड केले आणि आउटपुट कसं येतं ह्या व्हिडिओचं ते शेवटी व्हिडिओ एडिट झाल्यावर समजेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊ एवढं करतो आहे, थोडा सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट. कारण की जो आता मी व्हिडिओ बनवलेला होता पुणे अहमदनगरचा नॉन AC स्लीपरचा, त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारे सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये.